व्हेरी गुड. तर सगळ्यात महत्वाचं आज आपण डीएक्सएनचं जे नवीन प्रोडक्ट आले राईस ब्रँड ऑइल आणि या प्रोडक्टची मार्केटला प्रचंड गरज आहे. आता जेवढी लोक तुम्हाला दिसत आहेत की ज्यांना हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, पोटाचे आजार, स्किनचे आजार, ओके, हे सगळं व्हायचं कारण आपल्या होणाऱ्या गोडे तेलामध्ये भेसळ आहे. आता मार्केटला जे राईस ब्रँड ऑइल मिळतंय म्हणजे तुम्हाला किंमत मार्केटची थोडी कमी दिसेल, पण ज्याची किंमत कमी असते त्याची क्वालिटी सुद्धा कमी असते. सगळ्यात महत्वाचं आपलं राईस ब्रँड ऑइल हे जे आहे, राईस म्हणजे तांदूळ आणि ब्रँड म्हणजे तांदळाच्या वरचं कोटिंग, चावल के छिलके का तेल. आणि हे एवढं चांगलं आहे की तुम्ही आत्ता जर पाहिलं असं कुठलं घर नाही किंवा होऊ शकत नाही की स्वयंपाकामध्ये गोड तेल लागत नाही. नुसत्या राईस ब्रॅन ऑइल वरती तुम्ही तुमच्याकडं प्रचंड बिझनेस वाढवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या हार्टच्या, बीपीच्या, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या कमी करू शकता. नाही, लोक चांगली राहतील, त्वचा चांगली व्हायला लागेल, केस चांगले व्हायला लागतील, पोटाचे आजार 100% दूर जातील. तर हे राईस ब्रॅन तेलामध्ये काय काय आहे आणि कसं काम करतं त्याची माहिती आता आपण वन बाय वन घेऊया. सगळ्यात महत्वाचं अनलिशिंग द शेफ इन यू, म्हणजे आपण काय म्हणू की सगळं काय तुम्ही चांगलं दिलं त्या महिलांना स्वयंपाक खूप छान करता येतो. त्याच्यानंतर त्यांच्याकडे सगळं अद्ययावत आहे. पण तुम्ही जे तेल वापरताय ते तेल चांगल्या क्वालिटीचं नसेल तर तुम्ही अगदी म्हणजे जीव ओतून स्वयंपाक केलाय, पण ते तेलच अशा क्वालिटीचं होतं की ते तेल आतमधल्या रक्तवाहिन्या जाम करतंय, रक्तवाहिन्या कडक करतंय, किंवा त्या तेलामध्ये पोषक तत्व भरपूर कमी आहे. तर आपलं सगळ्यात महत्वाचं जे आहे गोड तेल राईस ब्रॅन ऑइल ते आहे पोषक तत्वांचा पॉवर हाऊस, म्हणजे भरणा. काय तर गॅमा ओरिजिनॉल. गॅमा ओरिजिनॉल हे वाक्य किंवा हा शब्द तुम्ही जे राईस ब्रॅन तेल बघता, फॉर्च्यूनचं बघता, सनफ्लोराचं बघता, याच्यामध्ये अगदी 800 पीपीएम, 1000 पीपीएम आहे. आपल्याकडे 15,000 पार्ट पर मिलियन गॅमा ओरिजिनॉल. टोकोफिरॉल आणि टोकोट्रिनॉल्स हे जे दोन घटक आहेत, हे दोन घटक कशा करता टाकलेत तर तुमच्या बॉडीतल्या रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया, कोलेस्ट्रॉल हा प्रकार मिनिमल म्हणजे नॉर्मल करण्यासाठी, झिरो कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर हे बरं करण्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या डिश बनवताना, स्वयंपाक बनवताना, तुम्ही प्रत्येक डिश चविष्ट बनवताना हे तेल अवश्य वापरा. याच्यात काय आहे, कंटेन्स विथ गॅमा ओरिजिनॉल आणि व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन ई जर बॉडीत कमी असेल तर थोडक्यात महिलांना पिरियडचा त्रास होऊ शकतो, किंवा जेंट्समध्ये स्पर्म काउंट कमी असतो, विकनेस कमी असतो, किंवा व्हिटॅमिन ई कमी असेल तर अंगात लवचिकता कमी असते, अंग कडक वाटायला लागेल, तुम्हाला उठता बसता येणार नाही. तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं बॅलन्स विथ फॅटी ऍसिड्स. माहिती करता सांगतो, फॅटी ऍसिड्स बॉडीत असतील तरच स्पर्म इश्यू असेल, ओहम असेल, किंवा महिलांचा पिरियडचा इश्यू असेल, किंवा आपण काय म्हणू ज्यांना बाळ होण्यासाठी जे हार्मोन्स लागतात ते होण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये चांगले फॅटी ऍसिड्स असायला पाहिजे. आणि आपल्याकडे फॅटी ऍसिड्स खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. एवढंच नाही, हायर स्मोक पॉइंट. आपलं तेल म्हणजे कितीही उकळलं तरी जळत नाही. आपण बघितलं ना, बायका स्वयंपाक करताना त्या वरती कडेतच जाळ लागतो आणि ते तेल करपलं जातं, असं आपल्याकडे होत नाही. ते त्याचा स्मोक पॉइंट खूप आहे. फॉर्सेटल यूज अनेक गोष्टी करता वापरू शकता. इव्हन तुम्ही जर डायरेक्ट एक एक चमचा सुद्धा पिऊ शकता. ज्यांचं कोलेस्ट्रॉल अगदी 180-200च्या वर चाललंय, नकोय. जेवढं जास्त कोलेस्ट्रॉल तेवढं आयुष्य कमी. ते नॉर्मल असायला पाहिजे, 140, 142, 155 हे ठीक आहे. पण ज्यांचं 180च्या वर चाललंय त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याच्याकरता आपण डायरेक्टली पिऊ सुद्धा शकतो. ओके. त्याच्यानंतर अजून काय सांगू तुम्हाला, तर हे चांगल्या चांगल्या क्वालिटी पासून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही अडल्ट्रेशन अजिबात केलेलं नाही. आणि याच्याशिवाय प्युरिटी हे प्युअर दर्जाचं आहे. आणि नवीन नवीन स्वयंपाकात कुठल्या डिशमध्ये ते वापरू शकता. पोषक तत्वांचा भरणा त्याच्यामध्ये भरपूर आहे. याच्याशिवाय हे आहे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी युक्त. व्हिटॅमिन ए हे तुमच्या डोळ्यासाठी चांगलं असतं, तुमच्या दृष्टीसाठी चांगलं असतं. आणि व्हिटॅमिन डी
हे तुम्हाला फक्त सकाळी कोवळ्या उन्हातच मिळतं. ओके. व्हिटॅमिन डी जर तुमच्या बॉडीतलं कमी झालं तर तुम्हाला नको तिथं हाडं वाढायला लागतात, दुखायला लागतं अंग, हे सगळे आजार उद्भवतात. तुमच्या बॉडीत कॅल्शियम म्हणजे घेतलं तरी ऍब्सॉर्ब केलं जात नाही. हे सगळे व्हिटॅमिन डी युक्त आहे, ट्रान्सफॅट फ्री आहे, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. कंटेन्स गॅमा ओरिजिनल नॅचरल अँटीऑक्सिडंट. जेवढं तुमच्या अंगात अँटीऑक्सिडंट जास्त असतं तेवढा तुम्हाला पावसाळ्यात पावसाचा त्रास होत नाही, थंडीत थंडीचा त्रास होत नाही, उन्हाळ्यात क्लायमेट चेंज झालं तरी उन्हाचा त्रास होत नाही. त्याच्याकरता याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहे आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री. म्हणजे तुम्ही मार्केटमधलं राईस ब्रॅन ऑइल बघितलं तर त्याचा वास येतो, किंवा तेल बरेच दिवस साठलं, आपल्या तेलाचा वास अजिबात येत नाही. डायरेक्ट तुम्ही पिऊन बघू शकता. ओके. आणि खूप छान स्वयंपाक होतो, चवदार स्वयंपाक होतो. त्याच्यामुळे अगदी तुमच्या लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत, वयस्कर लोकांच्यापर्यंत सगळ्यांच्या स्वयंपाकासाठी एकच तेल घरामध्ये आणा. आणि मग हे कसं आहे माहितीये का, ही तुमच्या समोर जी बॉटल आहे ती 2 लिटरची बॉटल आहे. म्हणजे आता 550 रुपयाला 2 लिटर, म्हणजे 275 रुपये लिटर. 275 रुपयालाच लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल मिळतं, करडई तेल मिळतंय, म्हणजे तेवढ्याच पैशात मिळतंय. हा, डीएक्सनचे डिस्ट्रीब्युटर असाल तर डिस्काउंट आहे, अदरवाईज तुम्हाला 550ला 2 लिटर विकायचे, बिंदास विका. एक बॉटल विका. एक बॉटल त्यांनी घेतली की त्याला 6-6 बॉटल घ्यायची आपोआप बुद्धी व्हायला लागेल. आणि गंमत काय माहितीये का, मी गोड तेल आणलं तरी मला 110 रुपयाचा डिस्काउंट मिळणार 2 लिटरला. म्हणजे लिटरली 55 रुपये लिटर मागे डिस्काउंट. कोण तुमचा दुकानदार देतोय का, लाकडी गाण्यावाला किंवा बाहेरचा कुठला? नाही देते. शिवाय त्याला 110 पीवी मिळणार आहेत, म्हणजे तुम्हाला बोनस पण मिळणार आहे आणि तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं होणार आहे. आणि एकदम जर तुम्हाला 6 बॉटल घ्यायची असतील तर त्याला 580 पीवी आहेत. 2430 रुपयाला एकदम तुम्हाला 12 लिटर मिळायला लागेल. म्हणजे 204 रुपये लिटर. एवढं स्वस्त तर कुठंच नाहीये. त्याच्यामुळं हे तुम्ही भरपूर वापरा. आणि का वापरायचं याच्या पुढच्या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात यायला लागेल. आता हा 6चा पॅक शक्यतो घेऊन या. 6चा पॅक आणि 550 रुपयांनी विका मस्तपैकी. दोन्ही काम होतील. वर्क फ्रॉम होम, तुमचं तेल तर फ्री मध्ये मिळायला लागेल. एकदम 6 बॉटल जर तुम्ही घेतल्या तर असंच तुम्हाला 1 लिटर अख्खं फ्री आहे. कारण एका लिटर मागं 35 रुपये कमी घेतात ते. त्याच्यामुळे 1 लिटर तर तुम्हाला फ्री मिळाल्यासारखं आहे. एकदम 6 बॉटल आणल्या. हे का आणायचं, तर सगळ्यात महत्वाचं, हे जे राईस ब्रॅन ऑइल आहे त्याला कोणी कोणी मान्यता दिली? जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकन हार्ट असोसिएशन, आणि अजून कोण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, नीमची त्याला मान्यता आहे. आणि याच्या जोडीला, म्हणजे त्याला मराठीत आपण काय म्हणायचं, मराठीत त्याला म्हणायचं भात कोंडा तेल. आता याच्यात काय असतं, ह्याच्यात असतं हेल्दी फॅट. हेल्दी फॅट आणि व्हिटॅमिन ई. हेल्दी फॅट किती महत्वाचे तुम्हाला माहिती आहे का? हेल्दी फॅट असेल तर तुमचं वजन वाढणार नाही. ओके. आणि वजन वाढण्याचे तोटे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगदी महिलांच्या मध्ये पीसीओडी, पीसीओएस, युट्रस फायब्रॉइड, ते कुठलं कुठं जाते, त्रास होत जातात तुम्हाला. ह्याच्यात व्हिटॅमिन ई आहे. त्याच्यामुळं एवढंच नाही, इतर अनेक महत्वपूर्ण पोषक तत्व त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात असतात अनसॅच्युरेटेड फॅट्स. आणि अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, जे फॅट अंगात साठूनच राहत नाही. आणि असं जर असेल तर किती चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला बिनकामाचं वजन वाढायचा त्रास तर कधीच होणार नाहीये. चांगल्या दर्जाचे फॅट आले तर तुमचा गायनिक इश्यू तुम्हाला येणारच नाहीये, किंवा ज्यांना बाळ होत नाही त्यांचा इश्यू राहणारच नाहीये. आणि याच्यात अजून काय, चांगल्या स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त आहे. चांगले म्हणजे चिकट नाही, म्हणजे लोण्यासारखं जे तुमच्या बॉडीला आवश्यक आहे ते तेवढंच मिळायला लागेल. आणि अति तेलकट जर असेल तर तुमच्या रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतील, तुमचं वजन वाढायला लागतील, तुमचं पोट साफ होणार नाही, तुमचं पोट दुखायला लागेल. मग तुम्हाला अल्सर झाला, तुम्हाला हार्निया झाला, तुम्हाला मुळव्याध झालं, फिशर झाला, फिस्टुला झालाय, काय झालंय, चांगलं तेल वापरण्यात येत नाही. पण आपल्या स्निग्ध पदार्थाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे लोण्यासारखं असं मस्तपैकी असं चिकी आहे ते. आणि व्हिटॅमिन ई सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ई अत्यंत महत्वाचं असतं. रक्तवाहिन्या तुमच्या लवचिक राहतील. आणि का माहितीये का, याच्याशिवाय राईस ब्रॅन तेलात असणारे टोकोट्रिएनॉल्स, ओरिजिनॉल, प्लांट स्टिरॉल्स, प्लांट म्हणजे झाडापासून बनलेलं स्टिरॉल्स, स्टिरॉइड नाही, प्लांट स्टिरॉल्स, हे घटक सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात. राईस ब्रॅन जर तेल तुम्ही वापरलं तर तुमची रक्तातली साखर आटोक्यात ठेवते.
म्हणजे ज्यांना इन्सुलिन डिपेंडेंट असतात ना, डायबिटीस पूर्ण वाढतो आणि मग त्यांना उद्या जाऊन किडनीचा त्रास होतो, हार्टचा त्रास होतो, पोट दुखायला लागतं, नजर कमी व्हायला लागते, पायाची बोटं तोडावी लागतात, अँप्युटेशन करावं लागतं. उद्योगच नको ना, गोडतेल बदलून टाका ना सरळ घरातलं. त्याच्यामुळं रक्तातली साखर आटोक्यात राहायला लागेल. राईसब्रॅन तेलामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. इन्सुलिनचं प्रमाण म्हणजे बॉडीतनं तुमचं स्वादुपिंडच चांगलं काम करायला लागेल, पँक्रियास चांगलं काम करायला लागेल. त्यामुळे टाईप 2 डायबिटीसचा धोका होणार नाही आणि तुमचं पँक्रियास सुरक्षित ठेवलं जाईल. त्याच्यामुळे डायबिटीस रुग्णासाठी सुद्धा हे तेल उपयुक्त असते. डायबिटीस पेशंटला डॉक्टरने कधी सांगितलं का गोडे तेल कुठलं वापरता, हे राईस ब्रँड वापरा? त्यांना काय गिराईक पडलंय? आज दिली गोळी, उद्या दिलं इन्सुलिन, परवा पाय अम्प्यूट केला, किडनी बदलली, हार्टचं ऑपरेशन सांगितलं. अरे हे बेसिक गोष्टी आहेत. तुमच्या खाण्यापिण्यातले आहार चांगले ठेवा ना, आजार कशाला वाढवत जातो आपण? त्याच्यामुळं हे तुम्ही वापरा. डायबिटीस पेशंटला तुम्ही राईस ब्रॅन तेल देऊ शकता. एवढंच नाही, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास झालंय, सांगितलंय, ज्यांना बीपीचे गोळ्या खातात, राईस ब्रँड तेल रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल कमी करतं. आणि चांगलं कोण असतं? हाय डेन्सिटी लिओ प्रोटीन चांगल्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल वाढवतं. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलमुळे होणारे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, अर्धांगायू, पक्षाघात, उच्च रक्तदाब, ओके, त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज असले आजार, गंभीर आजार दूर करण्यास मदत करतं. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवतं. आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल ऑलरेडी मी सांगितलं ना, ज्यांचं 160, 65, 70, 80, 2, ओके, 200 असं झालंय, त्यांना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज 5 ग्रॅम राईस ब्रँड कच्चे तेल खा, चमच्याभर गरम पाण्यात टाकून प्या मस्तपैकी. तसेच या तेलात असणाऱ्या ओरिजिनॉल व टोकोट्रिनॉल्स अँटीऑक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेंटरी, जळजळ होते, आंबट ढेकर येत राहतात, छातीत जळजळ होते, पोटात आगाग होते, टॉयलेटमध्ये आगाग होते, असलं काही होणार नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये टोकोट्रेनॉल्स असतं की नाही आणि गॅमा ओरिजिनॉल, त्याच्यामुळे तुमची जी आगा किंवा एन्झाईममुळे रक्तवाहिन्यातला दाह कमी होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या कठीण होऊन धमनी काठिण्य, आर्थेरोस्क्लेरोसिस म्हणजे हार्ट अटॅकचा त्रास असतो नाही रक्तवाहिन्या, ते होणार नाही. त्यामुळे हृदयासंबंधित गंभीर स्थिती उद्भवणारच नाही. म्हणून काय बदलायचं? डीएक्सनचं राईस ब्रँड गोड तेल, ओके, ते बदला. हे कॅन्सर पासून रक्षण करते. भात कोंड्याच्या तेलात असणाऱ्या टोकोट्रिनॉल्स मुळे, अँटीऑक्सिडंट मुळे वेगवेगळ्या कॅन्सर पासून रक्षण होण्यास मदत होते. महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, पीसीओडी, पीसीओएस, युट्रस कॅन्सर, ओके, किंवा जेंट्सला पण आजकाल पोटातले बरेच आजार व्हायला लागले, तोंडाचा कॅन्सर, हे सगळे का होत राहते? तर तुमचं तेल. ह्या छोट्या गोष्टी असतात, पण छोटी चीज बाद में बड़ी बनने से और बीमारी आने से अच्छा है कि मैं आज का जो मेरा खानपान का आदत है उसको बदल दूं. तर आत्ता माझ्या छोट्या छोट्या सवयी बदलूया, आपण चांगलं क्वालिटी प्रोडक्ट वापरूया. डीएक्सएन म्हणजे क्वालिटी नंबर 1, कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. किडनी स्टोन ज्या लोकांना होत आहे, ज्यांना किडनी स्टोन होतात, ते परत परत किडनी स्टोन काढतात. पण आपण चांगल्या पद्धतीचं तेल दिल्यामुळं, तुम्ही चुकीचं तेल वापरत होता त्याच्यामुळे ते तेलकट तेलकट खडे होत होते आतमध्ये. राईस ब्रॅन तेलामुळे किडनी स्टोन कमी होण्यास मदत होते. मूतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातनं 2 वेळा 10 ग्रॅम राईस ब्रॅन तेलाचा आहारात समावेश करावा. नुकसान काहीच नाहीये. किंवा ज्या लोकांची त्वचेला त्वचेतली खाज कमी करतं, त्वचेला खाज येत असल्यास त्या ठिकाणी होणाऱ्या थोडेसे राईस ब्रॅन तेल लावून मालिश केला, त्वचेतली खाज कमी होत राहते. राईस ब्रॅन तेलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्मोक पॉइंट जास्त आहे, त्यामुळे जास्त जळत नाही. म्हणजे तुम्ही स्वयंपाकात घरामध्ये महिलांना जर बाकीचं कुठल्या 5 लिटर तेलाचा डबा लागत असेल ना, तर आपल्याकडे ते काम 3.5 लिटर राईस ब्रॅन तेलात होणार आहे. म्हणजे पैसे कमी गेले, क्वालिटी चांगली आली आणि बाकीच्या तेलात पोषक तत्व कमी होती, याच्यामध्ये भरपूर आहेत. त्यामुळे बाकीची तेले अशी असतात की अधिक उकळल्यास त्यातील पोषक तत्वच नष्ट होऊन जातात. नुसतं तेल वापरले काय उपयोग आहे? पण याच्यातली पोषक तत्व किती उकळी तरी तशीच राहतात. आणि बाकीची तेल जर जास्त उकळली तर त्यात घातक फ्री रॅडिकल्स तयार व्हायला लागतात, जे तुम्हाला बॉडीमध्ये आजार तयार करतील. मग तुम्ही निकृष्ट दर्जाचं तेल खाद्यपदार्थ बॉडीत जात असेल, तसंच राहत असेल, तुम्ही वडे तळताय, भजी तळताय, तेलकट खाताय आणि ते तेल अंगात तसंच जर राहिलं, ते ड्रेन नाही झालं, तर मग तुम्हाला आजार व्हायला लागतील. पण सगळ्यात महत्वाचं, आपलं तेल, भजी वडे छान तळले जातील, नॉनव्हेज पण छान होईल, मासे पण छान व्हायला लागतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे तेल बॉडीत राहतच नाही, बॉडीतनं ड्रेन होऊन जातं. म्हणजे तुमचं पोट चांगलं साफ व्हायला लागतं.
ओके, तुमची त्वचा चांगली चमकायला लागते, तुमचे केस चांगले डोक्यावरती राहायला लागतील, तुमचे ओठ लाल चुटूक दिसायला लागतील, स्किन ड्राय अजिबात होणार नाही, कारण आपल्या राईस ब्रॅन तेलाचा हाय स्मोक पॉइंट आहे, त्याच्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामुळे हे जे साईड इफेक्ट त्यांनी काय सांगितले, गुगलला जाऊन आपण साईड इफेक्टची सुद्धा चेक केले. राईस ब्रॅन तेल आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे ह्या तेलाचे तोटे अत्यंत कमी आहेत. फक्त हे त्यांनी असं लिहिलंय की प्रेग्नंट वुमन किंवा यांना तुम्ही विचार करा देताना, पण आपण ते असं जास्त देतच नाही. नॉर्मली हा ट्रेंड आहे तिथं लिहायचं की लॅक्टेटिंग वुमन, म्हणजे ज्या आई बाळाला दूध पाजतात किंवा प्रेग्नंट आहेत त्यांनी कुठली गोष्ट विचारून करावी. पण राईस ब्रॅन तेल आपण सरसकट आपल्या समोर सगळ्यांना देतोय, सगळ्यांना त्याचे चांगले फायदे आलेत. आणि समोरची बॉटल 2 लिटरची आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच वा अरे एवढं महाग तेवढं महाग नाही, ती 2 लिटर आहे, 275 रुपये लिटर आहे. तुम्हाला पडणार आहे 220 रुपयाला, आणि एकदम 6 बॉटल घेतले तर 204 रुपयाला पडतील. पण तुम्हाला होणारे संभाव्य हृदयाचा आजार, कोलेस्ट्रॉलचा आजार, पोटाचे दुखणे, त्वचेचे आजार, केसांचा आजार, स्किन, हे सगळे आजार टाळले जातील. महिलांचे गायनिक इश्यू सुद्धा यातनं दूर व्हायला लागतील. त्यामुळं ह्याचा अवश्य तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आणि राईस ब्रॅन तेलचे प्रचंड फायदे आहेत. पण 6 लिटर, एकदम 12 लिटरचा बॉक्स, ओके, 6 बॉटल घ्या आणि स्वतः एक वापरा, लोकांना दाखवा, आणि त्यातनं विकून विकून तुमचं ते फ्री व्हायला लागेल. दोन्ही काम व्हायला लागतील. MRPतच सिंगल प्रोडक्ट विकलं की MRPतच द्यायचं, खूप छान वाटतंय, लोक घ्यायला लागली आहेत, आणि याच्यामुळे प्रचंड फायदे असतील तर हे वापरा. याचं काही सुद्धा तुम्हाला नुकसान अजिबात नाही. त्यामुळं हे तेलाचे तुम्हाला भरपूर फायदे व्हायला लागतील.